जय शिवराय मित्रांनो, संध्याकाळच्या वेळेला आज 1 एप्रिलला सुद्धा काही भागांना सोडल्यासारखं वाटतंय, पण तो सुद्धा भाग तो घेणार आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, गाफील राहू नका. आणि आजच्या उद्याच्या 2 तारखेच्या पावसात सुद्धा विजा गारी याचं प्रमाण जास्त आहे. अनेक ठिकाणी गरमी झालेल्या भागांमध्ये वारं कावराची तीव्रता अधिक असते किंवा विजा पडण्याचा धोका जास्त असतो. तर ठीक आहे, आता हा जो पाऊस चालू झालाय याची ॲक्टिव्हिटी कोणत्या जिल्ह्यांपर्यंत जास्त आहे, कोणत्या जिल्ह्यापर्यंत त्याला मजल मारायला कितीचा वेळ लागू शकतो, हे सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. जो भाग आहे परभणी तर चालू झालाय. नांदेड असेल, हिंगोली असेल, या भागात सुद्धा अनेक ठिकाणी पाऊस लवकरच सक्रिय होणार आहे. काही ठिकाणी तो चालू देखील झालेला आहे. त्यामुळे वेळ तुम्हाला मी कालही सांगितली, कधीही 4च्याही अगोदर मराठवाड्याने आणि विदर्भाने ह्या पाऊस असलेल्या काळामध्ये आपली कामं आटोपती घ्यायची. मित्रांनो, 1च मिनिट मी कावड लावून येतो. कामं आटपून घ्यायची, कारण की कामाचा जो काही वेग आहे, मलाही मान्य आहे सध्या कामं खूप खडतळ आहेत, पण या कामाच्या काळामध्ये आपले जे काही नियोजन आहे ते सतर्कतेने चालू ठेवायचं आहे. पाऊस उद्याचा सुद्धा कोल्हापूर असेल, सांगली असेल, दक्षिण महाराष्ट्र एरिया असेल, या भागांना उद्या अवकाळीचा कहर पाहायला मिळणार आहे. आजही तिथे साताऱ्यामध्ये अनेक जणांच्या मेंढ्या वगैरे वारल्या, तर अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते. नाशिक क्षेत्रात संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी सूर्यदर्शन आहे, काही ठिकाणी आभाळ आहे. गाफील राहू नका, संध्याकाळच्या वेळेला परत या भागांमध्ये पाणी असणार आहे. तर ठीक आहे, हा पाऊस कुठं चालला आहे देखील पाहूया. नांदेड परभणीच्या राहिलेल्या भागांना परत रात्री आहे. हिंगोली आहे, वाशिम जिल्हा आहे, चंद्रपूर आहे, वर्ध्यात मोजक्या ठिकाणी असणार आहे. अकोल्यात दक्षिण भागामध्ये, अमरावती दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी, बुलढाण्यात मोजक्या ठिकाणी, जळगाव उत्तरेकडील भाग, पश्चिमेकडील भाग पावसाच्या रडावरती आहे. छत्रपती संभाजीनगर मोजक्या पण आहेच. दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आज जास्त आहे. माजलगावला गरजत आहे, पाऊस चालू आहे काही ठिकाणी. महामुनी सर, तुमच्या कमेंट घेऊयात. रात्री बेरात्री नांदेडकरांनी देखील सतर्क राहायचं आहे. किनवट माहूरला मोजक्या ठिकाणी पडणार आहे. वाशिमला बघा, सध्याची काही सिस्टम बनलेली आहे, मोजक्या ठिकाणची पण आहेच. तुम्हाला वाशिमच्या काही भागामध्ये जसं की रिसोड असेल, जिंतूरपर्यंत मजल मारली त्यांनी, परतूरपर्यंतही मजल मारली आहे. रिसोडच्या उत्तरेकडील भागांना बऱ्याच ठिकाणी मेकर साईट वगैरे भागांना गर्जन चालू आहे. तो पाऊस तर खाली जाईल, पण अनेक भागांमध्ये तुमच्याही पाऊस ॲक्टिव्हिटी दाखवणार आहे. काही तास लागतील, 2 तासामध्ये पोहोचून जाईल वाशिमच्या भागामध्ये. व्हॉट्सअप नंबर कशासाठी पाहिजे सर? आणखीन काही कमेंट्स असतील तर करा. भूम बार्शीचा जो काही परिसर आहे, तुम्हाला उद्याही अडचण आहे. आजही संध्याकाळच्या कुठल्याही टायमिंगला, वातावरण तर सक्रिय झालेलं आहे, कुठल्याही टायमिंगला पाऊस ॲक्टिव्ह होणार आहे. जवळपास तुमच्या भागामध्ये भूम बार्शीला ठिकठिकाणी पाणी चालू आहे, बारीक सारीक मध्यम. तर येत्या काही तासामध्ये त्याचा जोर देखील वाढणार आहे काही ठिकाणी. कवठे महाकाळ उद्या पण आहे. भोसले सर, आजही कवठे महाकाळला काही ठिकाणी सक्रिय झालेला आहे. पावसाची शक्यता तुमच्या भागामध्ये आजही आहे नक्कीच. आंबडला माने सर, आंबडला धडसर चालू आहे, पण आभाळ आलेले, काळजी करा. पश्चिम साईडनं अहिल्यानगर मार्गे वातावरण सक्रिय होईल. पैठण मार्गे सुद्धा क्लिअर आलेले आहे. ठीक आहे. गेवराईला पाणी चालू आहे काही ठिकाणी. तुम्हाला सध्या सूर्यदर्शन वाटत असेल, पण पाणी येणार आहे संध्याकाळपर्यंत. खालून पूर्वेकडनं बघा कसं आभाळ आहे तुमच्या आंबडला. उत्तर दक्षिण हातखेडा साईड, ठीक आहे, पूर्ण आभाळ म्हणजे चालू आहे मित्रा. पाणी येईल काही तासामध्ये राहिलेल्या भागांना. चालू आहे ना 25 सर, पाणी चालू आहे तुमच्या भागात. गर्जन तुम्हाला दिसतंय ना. जिथे चालू आहे तिथे कशाला विचारताय? कर्नाटक मांजरी तालुका वगैरे सांगत चला. बदनापूरला मध्यरात्रीपर्यंत दाखल होईल. आभाळ बनत चाललंय. शिवाजी कदम सर, मला मेसेज करा फेसबुकला, मी मेसेज पाहिजे, तिथे तुमचा नंबर सांगा, मी नंबर देईल. पूर्णा तालुका यायला लागला काही वेळातच. उद्या जास्त पाणी परत तुमच्या भागामध्ये. लातूरचा व्यापत चाललाय भाग, काही तासात सुरू होऊन जाईल पाणी. हे बघा, आभाळ आलंय, तिथलं काय विचारताय? पाणी चालू आहे. आगलावे सर,
गारपीट होणार आहे, पण तुमचा भाग कोणताही समजायला पाहिजे. हिमायतनगर सुद्धा आज मोजक्या ठिकाणी पाणी आहे. गरमीची लेवल चांगली मानेसर. उद्याचं वातावरण 2-2:30 सक्रिय होईल आपल्या भागामध्ये, माजलगावमध्ये. नक्कीच कळम चालू आहे. अंबाजोगाई तालुक्यात झाला सण चालू. उत्तर भागात फुल पाणी चालू आहे. अंबाजोगाई वादळी वारे सुद्धा चालू आहे काही ठिकाणी. आभाळ फुल आलेले आहे. आभाळ आलेल्या भागाचा नका विचारू, परतू चालू झाला नक्की. प्रश्न काय आहे ते नेमके विचारा. परांडा धाराशिव उद्या 2-2:30च्याही आतमध्ये सक्रिय होऊन जाईल. 4 वाजेपर्यंत तर पाऊस सुरू होऊन जाईल तुम्हाला. उद्याचा पाणी जरा जास्त डेंजर आहे बा. दुपारपर्यंत सक्रिय होईल तुमचं पाणी. तरी बी आपण सांगायचं झालं 3:30च्या हिशोबामध्ये फाईन पाणी आहे. दिवस मावळेपर्यंत खूप पाणी. नांदेडचा भाग असेल, परभणी असेल, जालना असेल, सोलापूर भाग असेल. किती महामनुष्य वातावरण उद्या खराब आहे, दिवसभर खराब आहे. दुपारनंतर पाऊस ऍक्टिव्ह होईल. लोक काय पुन्हा ते बघत नाही बाबा. परभणी उद्या दुपारीच, आता सुद्धा चालू आहे काही ठिकाणी. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात देखील आहे. आणि आजचा तुमच्या भागामध्ये पाणी कसं राहिले देखील पहा. संग्रामपूरची जी काही बाजू आहे, वातावरण तर चालू आहे तुमच्याकडे. गरमीची लेवल खूप आहे. सक्रिय काय म्हणता येईल त्याला, सतर्क राहा. चला आणखी कर्नाटकमध्ये बघा, तुम्हाला आजची पण तारीख आहे. तिथे चालू आहे सध्या कर्नाटकमधल्या अनेक भागांमध्ये पाणी, जसं की बेळगाव असेल अशा भागामध्ये. आणि गारपीटचं धोका जास्त आहे. महालिंगपूर असेल वगैरे भाग. ठीक आहे. उद्या जास्त परफॉर्मन्स आहे परत तुमच्या भागात. उद्या अकोले अहिल्यानगर आहेत. आता आजही थोडाफार पडेल. नक्कीच केसमध्ये पडतोय. कल्याण जाधव सर, दिलगुर नांदेडला वेळ तुम्हाला सांगायचं झालं, आवाज येऊन ठेपलंय. ऊन पण आहे, आभाळ आहे. स्थानिक लेवलला पाऊस आहे, चांगला आहे काय ठिकाणी. नक्कीच कदम सर जयशिवर आहे. बदनापूर तालुक्यात संध्याकाळच्या वेळेपर्यंत दाखल होईल. सगळं ऊन आहे तुमच्या भागात काही ठिकाणी. करमाळा चालू झालाय पाऊस. करमाळावाले पाऊस चालू आहे. आभाळ भयाने. पश्चिम महाराष्ट्राला करमाळा परतूर राष्ट्रीय आभाळ आलेला आहे. पाऊस चालू झाला. आभाळ खूप आहे तुमच्याकडे. पाथरी वादळी वारे. लातूर आहेत आमच्या पाशी बिराजदार सर. तुमच्या पट्ट्याची हाऊस उद्या होऊन जाईल. आज काही ठिकाणी मोजका पाऊस आहे. जळगाव जामनेर कन्नडमध्ये आहे. संध्याकाळपर्यंत कन्नडला येऊन जाईल. सध्या ऊन आणि आभाळ दोन्ही आहे तुमच्या भागामध्ये. जळगाव जामनेरचा विषय असा आहे, तुमची दक्षिण बाजू आणि पूर्व बाजू चालू आहे आणि पश्चिम आणि दक्षिणला वरच्या भागाला ऊन पडलेले आहे सध्या. हिंगोलीला चालू होईल काही तासात. हिंगोलीचा पाऊस अनेक ठिकाणी पडतोय. सतर्क राहा तुम्ही. अकोल्याचं दक्षिण साईड सध्या चालू आहे. ठीक आहे. आणि स्थानिक वातावरण भरपूर आहे. नक्की दादा, नक्की चालू ठेवणारे अंदाज, काही टेन्शन करू नका. नक्की धन्यवाद दादा राहुरी. तर माझं एक म्हणणं आहे, उद्याचं काय होणार आहे आणि कसं राहील. घनसावंगीला चालू आहे. खरात सर पुढचा पूर्व भागाला चांगला चालू आहे. तर उद्याचं कसं आहे, लक्षपूर्वक आहे का. जे कुठले असाल तुम्ही तर लक्षपूर्वक आहे का. की प्रत्येक भागाचं आणि विभागाचं नाव घेण्याचा प्रयत्न करतोय. पारोळा जिल्हा जळगाव उद्या पाणी आहे. आज काही ठिकाणी पडेल. गरमीची लेवल जिथे तिथे, पाणी जिथे तिथे, तुमच्या भागाचं नाव घेतलेलं आहे. तर उद्याच लक्षात घ्या.
ऑफिसमध्ये सध्या पाणी चालू आहे, त्यामुळे मी थोडंसं उद्या सांगतो. उद्या छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा, धाराशिव पट्टा, बीड, जालना, अकोला, अमरावती, बुलढाणा यांची व्याप्ती 40च्याही पलीकडे जाण्याचा अंदाज आहे. भरपूर पाणी दुपारच्या नंतर कोणत्याही टायमिंगला किंवा दुपारात सक्रिय होईल. नांदेड, लातूर, परभणी, बीड हा देखील भाग आहे. हिंगोली, वाशिम आहे, नागपूर आहे. ठीक आहे, सगळ्यांनी सतर्क राहा. अशा प्रकार चालत आहे आणि जे पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे विजांच्या धोक्यामुळे मी थांबतो लाईव्हला. लवकरच तुम्हाला एक उद्यासाठी स्पेशल व्हिडिओ देऊयात. मागे पण व्हिडिओ दिला आहे. ठीक आहे, धन्यवाद. मेकरला आज पाणी आहे, ज्या प्रमाणात पण आहे काही ठिकाणी. जय शिवराय.